नमस्कार. देशामध्ये स्टॅम्प पेपरवरती जनतेचे मुद्दे लिहून देणारी देशातील पहिली पार्टी बहुजन मुक्ती पार्टी आणि त्या पार्टीचे माढा विधानसभेचे उमेदवार ॲडव्होकेट तुकाराम राऊत आपल्यासोबत आहेत. आत्ता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत. तर स्टॅम्प पेपरवरती या देशातील जनतेचे कोणते मुद्दे आहेत, कोणते मुद्दे घेतले पाहिजेत, त्यांचा नेमका अजेंडा काय आहे, या अशा अनेक घटनांमुळे चर्चेमध्ये आलेली ही माढा विधानसभेमधील पार्टी जी आहे ती बहुजन मुक्ती पार्टी आणि त्याचे उमेदवार ॲडव्होकेट तुकाराम राऊत यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत की ते कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहेत. प्रथमतः तुमचं स्वागत आहे. आज माढा विधानसभेची तुम्ही निवडणूक लढवत असताना तुम्ही कोणते विजन आणि मिशन घेऊन लोकांमध्ये, जनतेमध्ये जात आहात? पहिला मुद्दा आहे शिक्षणाचा. आपण जर बघितलं तर टेंभुर्णीमध्ये रयत शिक्षण संस्था आहे आणि त्या रयत शिक्षण संस्थामध्ये एका वर्गामध्ये 120 विद्यार्थी बसवत आहेत. मग शिक्षणाच्या बाबतीत ह्या तालुक्यामध्ये इतकी दुर्गंधी का? आज तुम्ही जर बघितलं तर एका वर्गामध्ये स्टाफमध्ये 20 पोरं पाहिजेत. जो कोणी सध्याच्या प्रचार प्रसारासाठी लाखो करोड रुपये खर्च करत आहेत, आमदार सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, करोड रुपये खर्च करत आहेत, ती लोकांना माझं असं म्हणणं आहे की त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये एका वर्गात 20 पोरं बसण्याची व्यवस्था करावी. मी त्यांना जाहीर समर्थन देतो. का तर ज्वलंत मुद्दा हा शिक्षणाचा आहे आणि शिक्षण हे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचे दरवाजे आपल्यासाठी उघडलेले आहेत आणि ते शिक्षण आता संपवण्याचा कार्यक्रम चालू आहे. रयत शिक्षण संस्था ही पवार साहेबांची आहे. पण आता तुम्ही जर जावा उद्या तिथं, आपल्या पालकांचं भविष्य तुम्ही लोक प्रचार करता ह्या पार्टीचा त्या पार्टीचा, हा दादा माझा, तो दादा माझा. तुमच्या लेकरा बाळाचं भविष्य काय आहे तिथं? 120 विद्यार्थी बसतात एका वर्गात. आहे तुमचा अजेंडा तसा काय? तुमच्या समोर दोन पक्षाचं आव्हान सध्या आहे. एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, दुसरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि गेल्या 30 वर्षापासून इथं सत्ता असणारे बबनदादा शिंदे. या आव्हानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहताय? जनता ही सार्वभौम आहे आणि कोण सत्ताधारी नसतो, कोण मोठा नसतो. जनतेच्या पुढे सर्व पायंदळे असतात. जनता सार्वभौम आहे. जनता ठरवेल कुणाला राजा बनवायचं, कुणाला. हा संविधानिक अधिकार आहे. आणि जनता जरी त्यांची आर्थिक नाड्या त्यात अडकले आणि त्या आर्थिक नाड्या त्यांच्या वाचवण्यासाठी त्यांना बी त्यांच्यापासून कुणाच्या आर्थिक नाड्या अडकलेल्या आहेत? सोसायटी लोक असतील, शिक्षक लोक असतील, त्यांच्या कारखान्याचे कामगार असतील, ह्या लोकांचा त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. तो त्याच्यासाठी ते पळत आहेत आणि त्यांना जनाधार नाही आहे. बहुजन मुक्ती पार्टी गेल्या 10 वर्षापासून आम्ही सक्तीच्या लसीकरणाच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं. कुणीच केलं नाही. शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा, शिक्षण वाचवाचं आम्ही खाजगीकरणाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केलं. दुसरी गोष्ट असं आहे की NRC NPRC याचा कायदा संपूर्ण देशभरात हाणून पाडला. असं कोण आहे का काम करणारं? बाबा समाजामध्ये 24 तास काम करणार कुठली इलेक्शन पुरती येणाऱ्या पार्ट्या खूप आहेत. आणि झालंय 3 दिवस झाले की वादळ संपलंय. कार्यकर्ता झोपतोय घरात जाऊन. 2-3 दिवसच बटर सटर. काय गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी बबनदादा शिंदे ऊस आणि पाणी याच्यावरती निवडणूक लढवत आहे. आज देखील प्रामुख्यानं 21व्या शतकामध्ये देखील ऊस आणि पाणी हेच मुद्दे चर्चेला येत आहेत. अभिजित पाटील पण ऊस आणि ऊसाच्या कारखानदारीच्या मुद्द्यावरती आज त्यांनी प्रमुख अजेंडा बनवलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही समस्या तालुक्यात आहेत का नाही? ऊस आणि पाणी ह्या समस्या शेतकरी वर्गाची आहे. शेतकरी हा या देशाचा पोषण आहे. पर जे शेतकरी नाहीत, जे मजूर वर्ग आहे, जो कामगार वर्ग आहे, ह्यांच्या समस्या आज 30-35 वर्ष सुटल्याच नाहीत. ह्यांना 500 रुपये 1000 रुपये देऊन हे कार्यकर्ते त्यांना बोलवत आहेत. ह्या आज शेतकरी वर्ग किती आहे देशामध्ये? 80% शेतकरी आहे. पण सगळे भूमिहीन लोकांचं काय? झोपडपट्टीतल्या लोकांचं शिक्षणाचं काय? कामगार वर्गाचं काय? असंघटित कामगारांचं काय? यांना का न्याय मिळणार? त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी मिनलताई साठे ज्या पार्टीतून उभा आहे त्या पार्टी कडून महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये देण्याचं काम आहे. याचा इम्पॅक्ट किती पडू शकतो समाजात? 0 इम्पॅक्ट आहे. फसवी योजना आहे. इलेक्शनच्या तोंडावरती ती योजना सादर केलेली आहे. माढा तालुक्याचे आमदार गेले 30 वर्ष
उजनीचं पाणी आणलं या एकाच विषयावर निवडणूक लढवत आहेत. आपण विधिज्ञ आहात, वकील आहात. उजनीसारखा एखादा मोठा प्रोजेक्ट माढा तालुक्याच्या पायथ्याला झाला, त्यामुळं लवादाच्या नियमाप्रमाणे उजनीला पाणी मिळणं गरजेचं होतं का? आणि या आमदार महोदयांचं या पाणी आणण्यामध्ये काय योगदान आहे काय? तो नैसर्गिक आहे. माढा तालुक्यात पाणी ही कोणाची, धरण ही काय कोणाची मक्तेदार नाही, तसं लोकांचं आहे. कोणी त्याच्यावर सत्ता गाजवायची काय कारण नाही, मी करायचं कारण नाही. आणि जे कामं जर त्यांनी केली असली तर त्यांना त्या टायमिंगला लोकांनी मतदान दिलेलं आहे. आता मी तुमच्यात काम केलं, तुम्ही मला पगार देताय 500 रुपये, विषय संपला. ज्या टायमिंग तुम्ही त्या वर्षी पहिल्या पंचवार्षिक काम केलं असेल, तुम्हाला त्या टायमिंगला मतं दिलेले आहेत. आता काय त्याच्यानंतर 30 वर्ष झालं, 30 वर्षात एकच मुद्दा घेऊन नाचायचं. बाकीचं काय, शिक्षणाचं, आरोग्याचं, न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता, याचं काय, संविधानाचं काय? आज आमचा हक्क अधिकार संपुष्टात आलेत, शिक्षण संपुष्टात आलंय, आरोग्य आमचं धोक्यात आहे, ह्याचं काय? तुमची पार्टी म्हणते की ईव्हीएम मध्ये घोटाळा करून भाजप सरकार जे आहे ते सत्तेमध्ये येत आहे. काय वाटतं तुम्हाला, या विधानसभेमध्ये देखील असं काय होऊ शकतं का? 1000%, 100% सॅटेलाइट पूर्ण झालेला आहे. कुठला उमेदवार कुठं आणायचा हे ठरलेलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांचं सगळा प्री प्लॅन कार्यक्रम आहे की जनतेला दिशाभूल करायचं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की आपला संघर्ष हा सत्ता आणि संपत्तीसाठी नसून या देशाची शासक वर्ग बनण्यासाठी आहे. आणि ही चळवळ ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आम्ही लढवत आहोत. मग आज देखील जर ईव्हीएम मध्ये घोटाळा होत असेल असं तुमचं मत असेल तर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचं काय कारण आहे? ईव्हीएम मध्ये तर घोटाळा होतो. लोक जागृत होत तर करावं लागणार ना. सगळी लोक जागृत नाही. आमचं जागृत करायचं तर काम चालू आहे. आणि परिवर्तनचा सिद्धांत एवढा सहजासहजी नाही. हळूहळू परिवर्तन होत असते. लोकांना माहिती आहे, पण लोक रस्त्यावर उतरायला घाबरत आहेत. ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो ही शेतकऱ्याला माहिती आहे. रानात जावा तुम्ही द्राक्षाच्या बागात, ती पण म्हणते शिक्यावरच पाहिजे, त्याला बी माहिती आहे. पण त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न. लोकशाहीचा निर्मिती, डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आजही पाहिला तर माढा तालुक्यात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बळी तो कानपिळी या पद्धतीनं लोकशाहीचा वापर होतो. आपण याबद्दल काय बोलणार? सत्ताधारी वर्ग गेली 35 वर्ष झालं या देशामध्ये, त्यांनी आपल्या या माढा तालुक्यामध्ये सर्वांच्या नाड्या आवडल्यात. त्यांचा आकडाच आहे 55. आता तालुका फुटला ते विषय बघला राहिला. नाहीतर 55% मतं त्यांची हे अशा कर्मचारी वर्गात नाहीत. ती कर्मचारी वर्ग बी त्रासलेला आहे. पण नाही इला जाणं, ही लोकशाही जी आहे ही लोकशाही दुमटण्याचा कार्यक्रम चालू आहे. दुमटण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि सध्या माढा तालुक्यामध्ये म्हणते तर म्हणतो लोकशाही नाहीच. हा प्रचार आमचा हलगीवाला मध्येच बंद पडला. त्याला फोन आला, त्याच्या कशाला हलगी वाजवायला चाललाय? लोकशाही कशी नाही? तुम्ही तर आज निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे, प्रसार माध्यमाशी बोलत पण आहे. लोकशाही म्हणजे नुसतं खाणं पिणं फिरणं आणि असं हे करणं म्हणजे लोकशाही नाही. लोकशाहीचा सिद्धांत वेगळा आहे. सर्व मानवाला मूलभूत तत्व जे संविधानाने दिलेले आहेत ते अंग करले पाहिजे. इलेक्शनला उभं राहिलं ही सुद्धा का अधिकार, आता काल 1 नेशन 1 वोटचा कायदा पास झालेला आहे, ही सुद्धा का अधिकार संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आता लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे. तुमची पार्टी निवडणुकीच्या विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही अजेंडा घेऊन लोकांमध्ये जात आहात? बहुजन मुक्ती पार्टी ही बहुजनांच्या कल्याणासाठी आणि परिवर्तनासाठी हे काम करत आहे. आपण महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, पण त्या महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीने काम चाललेलं आहे की हा प्रत्येकाचा विचार करण्याचा प्रश्न आहे. जे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, त्या लोकांवर ही जबाबदारी येऊन पडलेली आहे. आता आपण प्रस्थापित पार्टी तात्पुरते कार्यक्रम देऊन लोकांना भूलभुलया करून संविधानाचे जे काही उद्देशिका आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही वैचारिक, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया लोकशाहीने मान्य केलेली आहे आणि त्या पद्धतीने जे काम व्हायला पाहिजे 70-75 वर्षामध्ये ते झालेलं नाही. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने समाजामध्ये विचाराचं प्रसार आणि प्रचार करण्यासाठी एक प्रकारचं आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. म्हणून आजही आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जातीनिहाय गणना न झाली. आज जातीनिहाय जर गणना आपण
प्राण्याची करतो, पशुची करतो, झाडाची करतो, पण मानवाची काय करत नाही हा प्रत्येकाचा पडणारा हा प्रश्न आहे। या पद्धतीने बहुजन पार्टीने प्रसार आणि प्रचार करण्यासाठी निवडून येणे न येणे हा भाग वेगळा आहे। जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणते की सामाजिक मूल्य जोपर्यंत तुम्ही रुजवत नाही तोपर्यंत तुम्हाला परिणाम मिळणार नाही। म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने हे काम मोठ्या प्रमाणात सर्व देशभर चाललेलं आहे आणि तेही काम करत असताना अनेक अडचणी आहेत। या अडचणीवर मात करून समाजाला जागृत करण्याचं काम आता ॲडव्होकेट आमचे तुकाराम राऊतजी या ठिकाणी म्हणाले, एक तरुण तडफदार ही व्यक्ती आहे, समाजाला काही देणं लागतं या भूमिकेने ते काम करत आहेत। कुणाला नावं ठेवणं, कुणावर हे करणं नाही, जे सद्य परिस्थिती चालले त्यासाठी त्या परिस्थितीला न्याय देण्यासाठी बहुजन मुक्ती